उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरणात आई श्री रामवरदायिनी देवीचा बगाड कार्यक्रम संपन्न. श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथील आई श्री रामवरदायिनी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला बगाड कार्यक्रम आज जल्लोषी वातावरणात संपन्न झाला. या बगाड यात्रेला शिवकालीन परंपरा आणि भक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. 7 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरुवात बगाड कार्यक्रमाने होते. परिसरातील 84 गावातील प्रमुख यात्रा म्हणून ओळख असलेल्या या बगाड यात्रेत शेजारील बिरमणी गावातून आणलेली लाट मंदिरासमोरील पुरातन लाकडी खांबावर चढवून वर्तुळाकार फेरे घेत शिवहर हर महादेव श्री रामवरदायिनी आईचं चांग भलं या गजरात हा बगाड कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिसरातील विविध गावातील देवदेवतांच्या मानाच्या सासनकाठ्यांचे आगमन झाले. शिवकालात छत्रपती शिवाजी महाराज या बगाड कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असत. आजही प्रतापगडावरून शिवरायांच्या स्वारींचे आगमन झाल्यानंतरच बगाड यात्रेला सुरुवात होते. प्रतापगड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री चंदूआप्पा उतेकर यांच्या स्वराज्य ढोल पथकाने ढोल ताशांच्या गजरात मशाली प्रज्वलित करून अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण करून या कार्यक्रमात रंगत आणली. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक यावेळी उपस्थित होते. 7 दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त या आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आस्वाद भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र पार्वतीपूर पार यांनी केले आहे. महामुंबईसह राजेश सोंडकर, महाबळेश्वर.
नमस्कार, मी अप्पा उच्चेकर, आमचं हे स्वराज्य पथक आहे आणि आपण आता रामवर्धायनी मंदिरात आहोत. रामायणाच्या काळापासून रामायणाने हे स्थापना केलेलं मंदिर आहे. श्री रामवर्धायनी इथे सोंडपारला. तर इथं खूप भाविक पण असतात. दरवर्षी देश विदेशातून पूर्ण राज्यभरातून इथं भाविक येत असतात आणि वर्षभर इथे रेलचेल चालू असते. तरी हा 10 दिवसाचा उत्सव असतो. आता उत्सवाला सुरुवात होऊन 3 दिवस झालेली आहे. पहिल्या दिवशी पालखी असते, आज बगाडाचा कार्यक्रम असतो मुख्य दिवस, आणि 7 दिवसानंतर याचं समाप्ती होते यात्रे उत्सवाची. तरी या यात्रेला भक्तांनी आणि परराज्यातून येणारे जे भाविक आहेत त्यांनी दरवर्षी इथे यावं, आईचं दर्शन घ्यावं, कारण की ही आई ही नवसाला पावणारी आहे. तरी आपण सर्वांनी राज्यभरातून यावं हीच सर्वांना विनंती.